मोठे मोठे डिस्काउंट, आकर्षक ऑफर्स, फक्त आजच मिळणाऱ्या डील्स आणि एका क्लिकवर होणारी खरेदी. ऑनलाईन शॉपिंगने ग्राहकांचं आयुष्य नक्कीच सोपं केलं आहे. मात्र या सोयीच्या पडद्यामागे ग्राहकांच्या खिशावर मोठा डल्ला मारला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. एका नव्या अहवालानुसार ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर वापरल्या जाणाऱ्या डार्क पॅटर्न्समुळे भारतीय ग्राहकांना दरवर्षी तब्बल 25,000 ते 28,000 कोटी रुपयांचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे देशातील जवळपास 88% ऑनलाईन ग्राहक या प्रकाराला बळी पडत असल्याचं समोर आलंय. नेमकं कसं होत आहे ग्राहकांचं नुकसान? आपण एखादी वस्तू खरेदीसाठी कार्टमध्ये टाकतो, किंमत पाहून खरेदीचा निर्णय घेतो, पण पेमेंटच्या अंतिम टप्प्यावर अचानक प्रोसेसिंग फी, प्लॅटफॉर्म फी, डिलिव्हरी चार्ज, प्रोटेक्शन फी किंवा इतर काही शुल्क जोडले जाते. ग्राहकाला खरेदी रद्द करणं अवघड जावं यासाठी अनेकदा अशा शुल्कांची माहिती शेवटच्या क्षणापर्यंत लपवून ठेवली जाते. यालाच तज्ज्ञांच्या भाषेत डार्क पॅटर्न असं म्हटलं जातं. ग्राहकांच्या मानसशास्त्राचा वापर करून त्यांच्याकडून अधिक खर्च करून घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या युक्त्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आता पाहूयात डार्क पॅटर्न्स म्हणजे नेमकं काय. मार्केट रिसर्च संस्था दातुम इंटेलिजन्सच्या अहवालानुसार ऑनलाईन कंपन्या ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्यासाठी विविध भ्रामक तंत्रांचा वापर करतात. यात हिडन चार्जेस, बनावट मर्यादित कालावधीच्या ऑफर्स, नकळत सुरू होणाऱ्या सबस्क्रिप्शन सेवा, जबरदस्तीचे ॲड-ऑन्स आणि खरेदी दरम्यान निर्माण केला जाणारा कृत्रिम तातडीचा दबाव या गोष्टींचा यात समावेश होतो. अनेकदा ग्राहकांना वाटतं की ते मोठी बचत करत आहेत, मात्र प्रत्यक्षात आवश्यकतेपेक्षा अधिक पैसे ते खर्च करत असतात. दर महिन्याला ग्राहकांच्या खिशातून जात आहेत अतिरिक्त पैसे. एका अहवालानुसार देशातील सुमारे 30.4 कोटी ऑनलाईन खरेदीदारांपैकी बहुसंख्य ग्राहकांना दरमहा सरासरी 78 ते 87 रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहे. ही रक्कम वैयक्तिक स्तरावर कमी वाटू शकते, मात्र देशभरातील ग्राहकांचा विचार करता त्याचे रूपांतर हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फटक्यात होते. चेकआउटच्या वेळी बसतो सर्वात मोठा धक्का. खरेदी पूर्ण करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांना अनपेक्षित शुल्कांचा सामना करावा लागत असल्याची उघड कबुली सर्वेक्षणातील 63% ग्राहकांनी दिली आहे. चिंतेची बाब म्हणजे 2024 मध्ये हा आकडा 52% होता. म्हणजेच ग्राहकांकडनं अतिरिक्त पैसे वसूल करण्याच्या या पद्धती अधिक आक्रमक होत असल्याचं चित्र आहे. नक्की कोणत्या प्लॅटफॉर्मबाबत व्यक्त झाली आहे चिंता? या अभ्यासात ई कॉमर्स, क्विक कॉमर्स आणि ऑनलाईन ट्रॅव्हल क्षेत्रातील प्रमुख प्लॅटफॉर्मचा समावेश करण्यात आला आहे. काही प्लॅटफॉर्म ग्राहकांच्या विश्वासाच्या बाबतीत पुढे असल्याचे दिसून आले, तर काहींबाबत ग्राहकांनी अधिक अविश्वास व्यक्त केला आहे. माहिती असूनही ग्राहकांची होते फसगत. अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 81% ग्राहकांना डार्क पॅटर्न्स म्हणजे काय याची माहिती आहे. तरीही 85% लोकांनी आपण कधीतरी अशा भ्रामक ऑफर्स किंवा शुल्कांच्या जाळ्यात अडकलो असल्याचं मान्य केलं आहे. अहवालातील सकारात्मक बाब म्हणजे ग्राहकांचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 74% लोकांनी स्पष्टपणे सांगितलंय की पारदर्शक आणि प्रामाणिक सेवा देणाऱ्या प्लॅटफॉर्मसाठी ते जास्त पैसे देण्यासही तयार आहेत. यावरून ग्राहकांना आता फक्त स्वस्त ऑफर नको आहे, तर विश्वासार्ह आणि स्पष्ट व्यवहारही तितकेच महत्त्वाचे वाटत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना आकर्षक ऑफर, मोठी सूट किंवा फक्त आजच अशा शाब्दिक भूलथापांना बळी पडण्यापूर्वी, पेमेंटचं बटन दाबण्यापूर्वी एकदा बिलाची नीट तपासणी नक्की करा. कारण आता अतिरिक्त शुल्कांबाबत जागरूक होणे गरजेचे झाले आहे. अन्यथा नकळत तुमच्याही खिशाला फटका बसू शकतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.